सुख आणि समृद्धी घेऊन आगमन व्हावे लक्ष्मीचे, दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे भविष्य उद्याचे. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन याची उत्तर पूजा कशी करावी, म्हणजे आपण वसुबारसच्या दिवशी पूजा मांडणी करत असतो, धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा पूजा मांडत असतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो, पूजा मांडणी करत असतो. परंतु ही पूजा कधी उचलावी, पूजेत वापरलेल्या साहित्याचे काय करावे, उत्तर पूजा कशी करावी, क्षमा प्रार्थना कशी करावी, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. वसुबारस या दिवशी आपण प्रत्यक्ष गायीची तिच्या वासरासह पूजा करत असतो, परंतु शहरी भागामध्ये किंवा प्रत्येकाला प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य होत नाही. मग अशा वेळेला आपण पूजा मांडणी करत असतो, कामधेनूची जी मूर्ती आहे तिची पूजा करत असतो किंवा गाय वासराचे चित्र आपण रांगोळीच्या तांदळाच्या साह्याने रेखाटत असतो आणि याची पूजा करत असतो. तर ही जी आपण वसुबारशीची पूजा मांडलेली आहे, तर ही पूजा कधी उचलावी आणि उत्तर पूजा कशी करावी, तर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करायची आहे आणि ही पूजा जी आहे तर ती उचलायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान आटोपायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर प्रथम आपण जी पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर पूजेमध्ये आपण जी कामधेनूची मूर्ती मांडलेली आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती मांडलेली असेल तर या सर्वांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पा, त्याचप्रमाणे गोमाता हिचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे गोमाता, मी तुझी मनोभावे पूजा केली, त्या पूजेमध्ये माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा कर. तर असं आपल्याला म्हणून क्षमा प्रार्थना मागायची आहे, माफी मागायची आहे आणि यानंतर आपल्याला पूजेतील जे साहित्य आहे तर ते उचलायचं आहे. पूजेमध्ये वापरलेल्या मूर्ती ज्या आहेत तर त्या मूर्तीच्या जागी ठेवायच्या आहेत. देवघरामधल्या आपण मूर्ती घेतलेल्या असतील तर त्या जागेवरती त्या मूर्ती ठेवायच्या आहेत, परंतु डायरेक्ट न ठेवता आपल्याला काय करायचं आहे तर त्या मूर्तींना व्यवस्थित स्नान घालून, आंघोळ घालून आपल्याला रोज आपण ज्या प्रकारे पूजा करतो तर त्या प्रकारे ह्या मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि पूजेमध्ये वापरलेलं जे काही नैवेद्यामध्ये आपण फळे वगैरे ठेवलेली असतील किंवा मिठाई वगैरे जर तुम्ही ठेवलेली असेल तर जे खाण्यायोग्य आहे तर ते खायचं आहे. त्याचप्रमाणे तांदूळ वगैरे जे आपण पूजेमध्ये वापरलेले आहेत तर ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि जी काही पाने, फुले आपण पूजेमध्ये वापरलेली आहेत तर ती मात्र आपल्याला विसर्जित करायची आहेत. निर्माल्यमध्ये तुम्ही ही विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये जरी विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल. वसुबारस झाल्यानंतर दिवस येतो तो म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी आपण आपल्या धनाची पूजा करत असतो. धनत्रयोदशीची सुद्धा आपण पूजा मांडत असतो. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा जी आहे तर तिची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान आटोपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाहीत आणि आपण काय करायचं आहे तर यासुद्धा पूजेसमोर आपण सर्वप्रथम दिवा लावायचा आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर पूजेमध्ये ठेवलेल्या कलशाला, तसेच देवतांच्या मूर्ती असतील, फोटो असेल तर यांना हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. आता क्षमा प्रार्थना कशी करायची तर आपल्याला काय करायचं आहे, हात जोडून आपल्याला लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला या पूजेमध्ये जर आपल्याकडून काही चूकभूल झाली असेल तर माफी असावी तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर पूजेमध्ये ठेवलेला जो कलश आहे तर तो सर्वप्रथम उचलायचा आहे, आपल्या कपाळावरती लावायचा आहे आणि नंतर जागेवरती ठेवायचा आहे. त्यानंतर कलशावरचं नारळ उचलायचं आहे. हा नारळ आपण फोडू सुद्धा शकतो किंवा हाच नारळ तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये पुन्हा सुद्धा वापरू शकता. कलशामध्ये जी सुपारी आणि नाणं आहे तर याचा सुद्धा पुन्हा लक्ष्मीपूजनामध्ये वापर करायचा आहे. ज्या गोष्टी खाण्यायोग्य आहेत, वापरण्यायोग्य आहेत तर ते साहित्य वापरायचं आहे. जे वापरण्यायोग्य नाही म्हणजे फुले असतील, पाने असतील किंवा खराब झालेलं साहित्य तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. विसर्जन हे पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये आपण करू शकतो.
आपण जर या पूजेमध्ये मसाल्याचे पदार्थ ठेवलेले असतील, धान्य ठेवलेले असतील, तर त्याचा वापर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे देवतांच्या मूर्ती आपल्याला स्नान घालून त्यांच्या जागेवरती देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. धन्वंतरीचा फोटो जो आहे तर तो स्वच्छ पुसून आपल्याला कपड्यामध्ये गुंडाळून नीट ठेवायचा आहे आणि ह्याच फोटोचा वापर आपल्याला पुढच्या वर्षी धनत्रयोदशीच्या पूजेसाठी करायचा आहे. त्याचप्रमाणे पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आपल्याला पशुपक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे जे आपण धान्य ठेवलेलं आहे तर त्याचा वापर सुद्धा आपण लक्ष्मीपूजनासाठी पुन्हा करू शकतो. आता लक्ष्मीपूजनाची जी उत्तर पूजा आहे तर ती कशी करायची? ज्या पद्धतीने आपण धनत्रयोदशीची उत्तर पूजा केलेली आहे तर त्याच प्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा सुद्धा करायची आहे. ही पूजा सुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान आटोपायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. पूजेसमोर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. यानंतर आपल्याला सर्व गोष्टींना हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. क्षमा प्रार्थना करायची आहे. क्षमा प्रार्थना कशी करायची? तर हे माता लक्ष्मी, मी तुझी मनोभावे पूजा केलेली आहे. श्रद्धेने आणि निष्ठेने मी तुझे पूजन केलेले आहे. परंतु त्या पूजेमध्ये माझ्याकडून नकळतपणे जर एखादी चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. तुझी कृपा आमच्या घरावरती सदैव राहू दे. आमच्या घरामध्ये तुझ्या आशीर्वादाने सुख समृद्धी येऊ दे. तर अशी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे? क्षमा प्रार्थना करून झाल्यानंतर पूजेमध्ये जे आपण साहित्य ठेवलेलं आहे तर ते सर्व साहित्य उचलायचं आहे. जे साहित्य वापरण्यायोग्य आहे तर ते वापरायचं आहे. पूजेमध्ये आपण श्रीयंत्र ठेवत असतो. त्याचप्रमाणे कुबेर यंत्र, कुबेरांची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, तर ते सर्व त्या जागेवरती ठेवायचं आहे. जी काही धान्य ठेवलेली आहेत तर ती तुम्ही वापरू शकता. सोन्या चांदीचे दागिने सुद्धा त्या जागेवरती व्यवस्थित ठेवायचे आहेत. आपण पैसे सुद्धा या पूजेमध्ये ठेवत असतो तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत. असं म्हटलं जातं की लक्ष्मी पूजेमध्ये आपण जे पैसे ठेवतो तर त्यातील काही पैसे जे आहेत तर ते तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत. म्हणजे जे पैसे आपल्याला कधीही मोडायचे नाहीत. आणि आपण जर थोडीशी कमी रक्कम ठेवलेली असेल, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फक्त 101, 501 असे सुद्धा पैसे या पूजेमध्ये ठेवत असतो किंवा बऱ्याच वेळेला मोठी रक्कम सुद्धा ठेवली जाते. तर आपण जर छोटी रक्कम ठेवलेली असेल तर या रकमेमध्ये भर घालून पुढच्या वर्षी तुम्ही हीच रक्कम जी आहे तर ती लक्ष्मी पूजनासाठी वापरू शकता. म्हणजे काय तर लक्ष्मी पूजनामध्ये आपण जे पैसे ठेवलेले आहेत तर ते कधीही मोडायचे नाहीत. तर असंही आपण करू शकतो. कलश जो आपण पूजेमध्ये मांडलेला आहे तर त्यातील पाणी तुम्ही घरभर शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे कलशातील सुपारी आणि नाणं एका लाल कपड्यामध्ये बांधून लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तिजोरीमध्ये आपण हे ठेवू शकतो. त्याचप्रमाणे कलशाखालचं तांदूळ वगैरे आपल्याला पशुपक्ष्यांना घालायचे आहेत. नारळ जो आहे तर तो तुम्ही फोडू शकता किंवा जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशावरती जरी ठेवलात तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाचं जे साहित्य आहे तर त्याचा सुद्धा आपण पुनर्वापर करू शकतो. आणि जे साहित्य वापरण्यायोग्य नाही तर ते मात्र आपल्याला विसर्जित करायचं आहे. तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये याचं विसर्जन करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या पूजेची आपण उत्तर पूजा करू शकतो.